तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आपल्या बरोबर आहेत नवनाथ तात्या गायकवाड, राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते. नाद नाही करायचा. आम्ही चाललेलो आहे आता दिल्लीला BSS घेऊन. आता 70-80 किलोमीटर पुढे आलेलो आहे आपण आणि आता नगरच्या जवळ आहे आपण. तर चाललेलो आहे गाडी घेऊन. तर चला बघू आपल्याला गाडी किती आहे. अभी आए हम नगर में समोर बसे. तुम्हाला हे नको करायला म्हणून रॉंग साईडला नको. या आम्ही नगरला आलोय आमच्या ऋषी दादाकडे. चला कट्टर नियोजन खास हे आमच्या पप्पाची सगळ्यात जुने जोडीदार. उद्या संध्याकाळी चला. आहे ना ऋषी भाऊ पण आहे ना. तर आता आपण नगर मधून निघलेलो आहे आणि ऋषी दादाची आपली भेट झालेली आहे. अजून 350ची रेंज आहे आपल्याला. तर चला पुढं. तर आता आपण संभाजीनगरला आलेलो आहे. मिनिट लाईट लावतो. संभाजीनगरला आलेलो आहे आपण आणि आता आपण चाललेलो आहे दिल्लीच्या ग्रेटर नोएडाला. आणि 1192 अजून शिल्लक आहे. आणि टोटल आपण घरून किती आले 252 किलोमीटर. आणि आपली चार्जिंग रेंज राहिली 237 किलोमीटर. म्हणजे 50% गडीभर 252 किलोमीटर आलेली आपली गाडी. आणि अजून 237 किलोमीटर आपले जाईल. मग आपण बघू पुढं कुठं चार्जर भेटते वगैरे. तर आणि संभाजीनगरच्या बायपासला आहे आत्ता बाहेर आपण. म्हणजे संभाजीनगरमध्येच आपण आता बघू धुळ्याच्या त्या साईडला वगैरे कुठं तर आपण थांबून चार्जिंग करू. तर चला तिथंच कुठंतरी चार्जिंगला लावून जेवण वगैरे आपलं होईल. मग आपण जाणार आहे ग्रेटर नोएडा दिल्ली त्या साईडला. तिथून पुढं आपलं नियोजन लय वेगळं आहे. ब्लॉग पुढं बघत राहा. 1 नंबर ब्लॉग होणार आणि वेगळं काहीतरी दाखवणार. चला यो चलते हैं आगे अपनी BS6 के साथ. चला तर आता आपण संभाजीनगर क्रॉस करून चाळीसगावच्या जवळ आलेलो आहे आणि चला बघू पुढे. तर एक तुम्हाला हा ऑटोमॅटिक पुढं मागत घ्या की. चला की चला आता चाळीसगावच्या पुढं. सगळं बंद झालं अचानक. त्यामुळं काय माहिती काहीतरी ग्लिच दिसतंय. वायरस बिरस काय गाडी हे काय बंद चालू होतं. हे काय चालू मध्येच बंद होतंय डायरेक्ट. त्याच्यामुळे नाही काय संबंध. साऊंड सांगता नाही संबंध. ते अपडेट झाली काय गाडी परत चालू मध्ये. प्रॉब्लेमच आहे थोडासा. खूप रेंज वाढली कमी झाली. झालं रेडी टू ड्राईव्ह. चल ओके. अचानक बंद पडली ती मध्येच. सगळं डिस्प्ले जाते फक्त बाकी सगळं चालू राहते नाही का. पाहू शकता आपण धुळ्यात आलेलो आहे. आणि आपण टोटल किती पुण्यापासून 449 किलोमीटर आले. 16ची रेंज राहिले. म्हणजे किती 450 460. म्हणजे टोटल गाडी आपली आता इथून 16 किलोमीटर जरी गेली तरी टोटल 460 किलोमीटर एका चार्जमध्ये गाडी आपली गेलेली आहे. आणि आता आपण इथं धुळ्याला इथं चार्जिंग लावतोय. चला तुम्हाला दाखवतो. बाहेर जाऊन मी गाडी बंद करतो. लागते का काय ऑलरेडी गाडी लागलेली. लागले का पहिलं तुला ही कार म्हणलं होतं मी रिचार्ज टाकलं की कधी टाकला ना. फुल करून टाक डायरेक्ट. चार्जिंग चालू झालेली आहे. एम्पियर कमी आहे ना.
किती किलोमीटर ट्रिप बघितली काय ट्रिप काय तर चला आपली गाडी Welcome to your B6. This is one of the most advanced, powerful and safest SUVs, and it delivers high, instant torque. Please drive responsibly for your safety and the safety of those around you. तर आपली गाडी 99% झालेली आहे आणि आपण 450 किलोमीटर आलेलो आहे घरापासून आणि आता 99%वर दाखव 551 किलोमीटरची रेंज दाखवते आणि आपल्याला अजून 1000 किलोमीटर जायचं आहे. 450 चालली म्हणायचं. तर चला आपण काय करू जाऊ आणि बघू पुढे आता किती किलोमीटर. आता फर्स्ट चार्जिंगमध्ये 450 गेली बरोबर का. आता सेकंड चार्जमध्ये किती जाते चला चालू करू. तर आता आपण इंदोरमध्ये आलेलो आहे आणि आपली रेंज राहिलेली फक्त 160ची आणि आपण पहिल्या चार्जिंगपासून किती 234 किलोमीटर आलेलो आहे. म्हणजे आताच्या टायमिंगला गाडीने काहीच रेंज दिली नाही आपल्याला. फक्त 400 किलोमीटर 450 किलोमीटर गाडी जाईल एवढी रेंज दिली पहिल्या चार्जमध्ये. तर आता इथं आपण परत फुल करणार आहे इंदोरमध्ये. आपण आता परत फुल करतो चार्जिंग. हे आमचे तात्यासाहेब झोपले ते मागं शिट्ट पाड करून सपाट बेड डायरेक्ट तर चला आता चार्जिंग लावू. आपण इथं घरून जी चार्जिंग केली तिला प्रॉपर रेंज भेटली पण जी आपण धुळ्याची तिथं चार्जिंग केलेली ती काय फक्त 450 किलोमीटरच गाडी जाईल असं ह्याच्या रेंजवरून दिसते आता. कारण की आपण अलीकडंच चार्जिंगला लावतोय इंदोरमध्ये. तर चला बघू आपण टोटल किती किलोमीटर आलेलो आहे घरून. करंट ट्रिप आहे 683 किलोमीटर आलेलो आहे. तर चला आता गाडी चार्जिंगला लावू. 1.5 तास लागेल गाडी चार्जिंग व्हायला आणि 1.5 तास आपण आता थोडंसं आराम करू. बघू पुढं 1.5 तासानंतर. तर अशा प्रकारे पाहू शकता गाडी आपली चार्जिंगला. पण लय प्रॉब्लेम आहे अशी गाडी चार्जिंगच्या समोर अशी गाड्या लावून दिलं नाही पाहिल्याने पेट्रोल पंपवाल्याने. झाली का चार्जिंग कितीने 30ने चालणार मला वाटतं. चलतो का मागच्या वेळेस 30ने चालला होता ना. तर 60 किलो वॅट आहे हा ड्राईव्हचा चार्जर BPCL मध्ये. चार्जिंग झाली का झालं नाही झाली ना. इनिशिएटिंग चालू आहे नाही अजून इनिशिएटिंग नाही चालू झालं. काय झालं व्हायला असायला झाले का चालू. आता वाजलेलं आहे टपक टुपुक. तर चार्जिंग चालू झालेली आहे. तर चला आता बघू पुढे. आपली ट्रिप परत चालू झालेली आहे. चार्जिंग नंतर आपण झोपलो होतो आणि आता सकाळचे 6:30 वाजलेले तरी अंधारचे पाहू शकता. आणि आपल्याला 550ची रेंज आली ती. आपण थोडंसं पुढं आलं 486ची रेंज राहिलेली आहे. तर चला बघू पुढे. आता आम्ही चहा प्यायला थांबलेलो इथं. हे बघ आकर दूर येते चहा द्याव. बाहेर एवढं गार आहे. आम्ही आतमध्ये आलो चहा प्यायला. गाणं बंद कर रे काय लागा इथून कर की. तर कापते अंगले इतकं गार लागते. इतकं डेंजर गार आहे ना बाहेर. चहा सांडला थरथर कापून. चला चहा पिऊन आपण निघू. आता आपण उज्जैनमधून चाललोय आणि कसलं दुःख पडलं डेंजर. इथं दूर झाले का तो सगळं आणि असलं गार आहे ना डेंजर बाहेर. आणि आपल्याला मॅप किती 750 किलोमीटरला किती फक्त 10 तास दाखवतोय. काहीच नाही काहीच 10 तास म्हणजे काहीच टाइम नाही. म्हणजे आपण एकदम परफेक्ट जाणार आहे. असलं डेंजर कडक दुःख पडलं इथं. एवढ्या टाइम 500 किलोमीटरला दाखवतो. उज्जैन नगरी महाकालेश्वर आपण लांबनं दर्शन घेऊन जाणार आहे. आता आतमध्ये दर्शनाला जाणार नाही. कसलं दुःख आहे बघ की पुढं बाई. असं वाटलं दूर. यार हॉर्न काय वाजवतोय म्हणा. काय दिसना पुढचं. मोबाईल मध्ये दिसतंय पण आपल्याला दिसत नाही. बघितलं का हा मोबाईल मध्ये दिसतंय बाया सगळं तसं दिसतंय की मला. पण मोबाईल मध्ये भारी दिसतंय त्याच्यापेक्षा. हो शेवटी कॅमेरा आहे. चला मोबाईल ठेवतो. एक यायचं कोणतरी आडो तेडो. असलं खतरनाक दुःख आहे आणि आम्ही इथं मध्ये असं थांबलेलो आहे. गाड्या सुद्धा दिसत नाही.
आणि खाली उतरून जायचं चहा प्यायला तिकडं आम्हाला त्या साईडला. असं हायवेला इतकं रिस्क काम आहे. असलं डेंजर दुःख पडले बघू शकता तुम्ही. आपली गाडी दुःखात आणि पुढून गाड्या बिड्या त्यातलं डेंजर. हो चला चहा पिऊ तिथं आपण. बी नाव पण येत आहे लाल मध्ये. चल जुगाड गाडी तिकडे लावली याच्या वरून यायचं. हायवेला चान्सच नाही. डॉगेश महाराज. अभी तो 6 दे भाई. आपला चहा पिऊन झालेला आहे आणि कडक दुःख काय पाहिलं अजून. 5 रुपयाला चहा होता इथं. 10 रुपयाला चहा असतो इथं. 5 रुपयाला चहा होता. चालवलं आहे आपण. आपल्याला बरंच अजून एक 650-700 किलोमीटर जायचं अजून. त्या दुःखात काहीच दिसत नाही. आणि हायवेला असं काही हॉटेल बिटेल जागा नाही त्याच्यामुळे असंच यायला लागतं उड्या मारून. चला आता जाऊ डायरेक्ट. मॉर्निंग मंत्र चालू झालं का. चला चहा प्यायला काय पण करायला लागतं. चला बस बैठो चलो चलते हैं देखते हैं आगे. पण बघू शकता मुंबई दिल्ली हायवेला लागलेलो आहे आणि 2 तास कंटिन्यू दुःखात गाडी चालून आता थोडंसं कुठंतरी दुःख कमी झालेलं आहे. थोडं ऊन पडल्यामुळं 8 वाजता दुःख कमी झाले. किती वाजले 8:30 6:30 पासून असलं कडक दुःख होतं. आता 8:30 वाजता दुःख कमी झाले. आता जस्ट पाठीमाग आपण चहा प्यायला तिथं सुद्धा किती दुःख होतं. तिथं बघू शकता किती फॉग आहे. कमी आहे पहिल्यापेक्षा तरी. आणि आता असं कमी होत जाईल आणि आपला टाईम पण कमी झालेला आहे. आपण तिकडं पोहोचायचा तर बघू पुढं चार्जिंगला तेवढं आपल्याला अजून 1 तासभर लागेल. तेवढाच म्हणजे आपण 6:30 वाजेपर्यंत आपण दिल्लीला पोहोचू. दिल्ली म्हणजे ग्रेटर नोएडाला आपल्याला जायचं आहे. जाईल आपण. आता आपण लागलो मेन दिल्ली हायवेला. दिल्लीला लागले 553 फक्त बघू शकता इथं. चला अजून 587 जायचं ना. ते आगे मुंबई दिल्ली हायवेला आपण फूड कोर्टला थांबलेलो आहे. म्हणजे आपण इथं चहा प्यायलेलं. आताच आपण वॉशरूमसाठी थांबलेलो आहे. कसलं डेंजर फूड कोर्ट बनवलं हायवेला. लांब लांबपर्यंत परत काय नसतं इथं. चला बघू पुढे. आपण आपल्याला 550 किलोमीटर जायचं आहे. चलो भैया. अभी हम राजस्थान में रुके हैं. किधर रुके हैं. पोहे खाने के लिए. इधर राजस्थान के पोहे मसाला बिसाला टाकून द्यायचं मस्त पैकी. डायरेक्ट चार्जर पाशी डायरेक्ट स्टॉप. चला आता आपला नाश्ता वगैरे झाला इथं. पोहे खाल्ले. आता बघू जिथं चार्जिंग करायचं तिथं नाश्त्याला तिथं जेवण करू डायरेक्ट. आता तिकडे गाडी लावली पलीकडे साईडला आपण. चल भैया. तर आपले 121ची रेंज राहिलेली आहे आणि एकशे 121ची रेंज राहिलेली आहे आपली. आणि आपण किती किलोमीटर आलेलो आहे लास्ट चार्जिंगपासून. 1 मिनिटात दाखवतो मी. ट्रिप बी 312. 100 म्हणजे आपली गडीभर 450 गाडी चालली ह्या सेकंड चार्जमध्ये. तर चला. आणि आपण टोटल किती आलेलो आहे घरनं 996 किलोमीटर आलेलो आहे. अजून आपल्याला
400-450 किलोमीटर राहिलेलं आहे. तर चला आता इथे चार्जिंगला गाडी लावतो आपण आणि बघू पुढं. तर चार्जर आहे. चला आपली चार्जिंग झालेली आहे. 520ची रेंज आलेली आहे. आता पुढे घेतो मागची चाक भरतो नाही राहू द्या. एकच चाक राहिले. 1 मिनिट थांब. ट्रिप बी रिसेट करू दे. बी सेट केले रिसेट. आता चला बघू किती रेशन देते बघू. इथून किती किलोमीटर जायचं आपल्याला अजून? 480 किलोमीटर जायचे. चला अंदाजे घे थोडी पुढं भरून टाकू. नाही चल. आता मी 1 मिनिटात भरतो. 2 मिनिटात भरते नाही चल चल मरू दे. चलते यार इकडे भरले तुम्ही. राहू दे 2 मिनिटात. आता आपण इथं दाल बाटे खातोय. काय करतोय फोड असं फोडायचं असतं. लय गरम आहे. थंड झालं बरं बरं पोचायचं. तुला कळाय पाहिजे होतं आपण काय केलं. कोणाचा खेळ करतो ही पण कळाय पाहिजे. काहीच माहित नाही. केलाय माझा ते दाल बाटी. हाँ डालो आप. बस हो गया. तर ही दाल बाटी आहे. हे असं मस्त आहे रे. रेकॉर्ड डिश आहे. खरंच लय भारी. प्युअर राजस्थान म्हणजे ढाब्यावरची 1 नंबर एकदम ट्रेडिशनल डिश आहे. क्वालिटी लागतं खायला. कांदा मग कांदा खालू कशी लागते चांगली का? खा मग. आम्हाला माहीत होती कशी लागल म्हणून आम्ही दोघांच्यात एक घेतली होती. लय क्वालिटी लागते. बघा एकदम मस्त विषय. चांगला बाहेर खाजू. आता खाऊ एवढं बघू पुढे. हे आमच्या आता तात्या काय काढ वाटेकरी आलेले आहेत. खावा तात्या सेट. कशी लागते? दाल भाटी 1 नंबर आहे. आता आम्ही सगळेजण राजस्थानमध्ये आहे. प्रतीक धुमाळ, भैया, नामचे मामा आणि चला BS6 घेऊन आलेलो आहे. गाडी आपली तिकडे पलीकडे साईडला आहे. तिथे लावलेली आहे. दाल भाटी 1 नंबर. 1 नंबर आहे. खावा. एक नंबर दाल बाटी खाऊन झालेली आहे. 1 नंबर लागलेले आहे. आणि आता आपण पुढच्या मार्गाला चाललेलो आहे. चला आपली B6 इथंच पाठीमागं पंपावर चार्जिंग केली आपण. इथंच पुढे थांबलो लगेच खायला. आणि आता चला आपल्या मार्गाला बघू पुढे. आता आपण मस्तपैकी इथं ड्रोन शूट घेणार आहे. हा मुंबई दिल्ली हायवेचा पाहू शकता. हा ये काय बरोबर राहू द्या. अहो दिसणार नाही गाडी. राहू द्या. हे बघा आता ह्याचा आपण इकडं लांब बघू शकता. अख्खं ह्याचा आपण ड्रोन शूट घेणार आहे. हा मुंबई दिल्ली हायवे आणि राडा तात्याचा गाडी. आपलं नाव ट्रॅव्हलिंग प्रतीक. चला आता ड्रोन शूट घेऊ ह्याचा एक.
तर चला, ड्रोननी शूट घेतलेलं आहे आपण. आता आपण चाललो आपल्या मार्गाला परत. तुम्हाला ड्रोनची क्लिप मी टाकलीच रोड दाखव का पुढे तरी. 4 लेन आहे. हा मुंबई दिल्ली हायवे तुम्हाला ड्रोनच्या 8 लेन रोड आहे. हा 8 लेन. इकडे 4 आहेत, तिकडे 4 आहेत. व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. आणि इकडं सगळी तसली मोहरीची शेती आहे. तर चला पुढं. कचरा पाहिजे नव्हतं कुठे गेला बाहेर. तर आपलं आता इथं जेवण झालेलं आहे मस्तपैकी. ह्या शर्मा ढाब्यात जेवण केलेलं आहे. शर्मा ढाब्यात जेवलेलं आहे. आता आपण चाललो पुढच्या मार्गे. चला. कुठे चला आता आतमध्ये घे. पुढे का इथे? आता शोध मोहीम चालू करायची. कुठेतरी असणार वापरा पंप कुठे? पंप नाही होती चार्जर असं पण पुढे पुढं बघून पंपाच असेल ना. चार्जिंगसाठी थांबलोय. चार्जिंगची रेंज आहे पण मग चार्जिंग भेटलाय तरी मग आपलं इथून चार्जिंग करून घ्यावं. दिल्ली राहिली 200 किलोमीटर आपल्याला अजून. बाहेर सेट चार्जिंग सेटअप करतात. इंडियन ऑइलचं आहे त्याच्यामुळे आता चार्जिंग करून घेऊ आपण. तर चला बाय, लाव चार्जिंगला. चल. तर आपण दिल्लीतून ग्रेटर नोएडाला आलेलो आहे, पाहू शकता. आणि गाडीचं आपलं टोटल किलोमीटर झालेलं आहे. तर हा ब्लॉग इथं संपला. टाटा बाय बाय. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की 1450 किलोमीटर यायला गाडी किती वेळा चार्ज करायला लागली. तर बघत राहा पुढे. हा ब्लॉग इथं संपला. टाटा बाय बाय. गुड नाईट. आमची रूम. मी आता झोपणार. उद्या आमचं इथं ग्रेटर नोएडामध्ये काम आहे, ते काम करणार. आणि मग पुढचं नियोजन खतरनाक आहे. बघत राहा पुढं. टाटा बाय बाय. गुड नाईट.